हाय हॅलो नमस्कार. मी आपल्या सगळ्यांच्या आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर चला तर आज माझ्या टेरेसवर चला. तुम्ही बघा किती सुंदर सुंदर अशी गुलाबाची फुलं लागलेली आहेत. बघू शकता तुम्ही किती सुंदर असं माझं बाग असं फुलून गेलेलं आहे फुलांनी. तुम्ही बघू शकता माझ्या गुलाबांच्या झाडांना किती मस्त फुले आलेली आहेत. तर या फुलांनी माझ्या बागेचं सौंदर्य तर वाढवलेलंच आहे, पण आज मी ह्याचा आणखीन एक उपयोग आपल्याला करून दाखवणार आहे. सध्या हिवाळा सुरू आहे आणि हिवाळ्यामध्ये तर गुलाब खूपच येतो. तर आज मी ह्या गुलाबांच्या पाकळ्यांपासून आपल्याला गुलकंद कसा बनवायचा घरच्या घरी ते मी आज दाखविणार आहे आपल्याला. तर गुलाबाचा गुलकंद करण्यासाठी देशी गुलाबांच्याच पाकळ्या आपल्याला लागतात, कारण देशी गुलाबाला खूप असा वेगळा सुगंध असतो. तर मी छान असे गुलाबांचे फुलं तोडून घेतलेले आहेत. बघू शकता किती सुंदर असा कलर आहे. गुलकंद खाण्याचे अनेक फायदे आहेत हे तर आपल्याला माहितीच आहे. आता उन्हाळा येणार आहे, तर उन्हाळ्यात तर गुलकंद अवश्य खाल्ल्या पाहिजे. ज्यांना ॲसिडिटीचा त्रास आहे त्यांनी खाल्ल्या पाहिजे, किंवा लहान मुलांना तुम्ही दुधात सुद्धा 1 चम्मच टाकून असा गुलकंद देऊ शकता. तुमच्याकडे जर देवीचा तांबूल करायचा असेल देवीसाठी नैवेद्याला, तर त्या तांबूलमध्ये सुद्धा तुम्ही हा गुलकंद टाकू शकता. आणि घरच्या घरी आपण गुलकंदमध्ये काय टाकलं हे आपल्याला माहिती असते. बाहेरचा गुलकंद आणण्यापेक्षा आपण घरच्या घरी केलेला खूपच चांगला असतो हा. तर आता मी सगळ्या पाकळ्या अशा काढून घेतलेल्या आहे, वेगळ्या करून घेतल्या आणि याचे देठं बाजूला झारले आहे. आणि हा मी 1 बाऊल असा पाकळ्यांनी भरून घेतलेला आहे. तर इथे बघू शकता तुम्ही छान मी असं पाण्याने धुवून घेतलेलं आहे. 1 ते 2 पाण्याने असे छान पाकळ्या धुवून घ्यायच्या, जेणेकरून त्यावरची धूळ किंवा काही बारीक किडे असतील ते निघून जातील आणि पाकळ्या अशा स्वच्छ होईल. तर बघू शकता इथे छान मी असं दाबून दाबून असं छान धुवून घेतलेलं आहे आणि सगळी घाण अशी खाली उतरून जाते पाण्यामध्ये. आणि एका चाळणीमध्ये निथळत ठेवायला ठेवलं आहे मी. तर या पाकळ्या मी 2 पाण्याने धुवून घेतलेल्या आहे. गुलकंद करण्यासाठी आपल्याला जास्ती काही सामानाची आवश्यकता नसते. तुम्हाला जर गुळामध्ये करायचं असेल तर गुळामध्ये करू शकता, साखरेतही करू शकता, किंवा खडी साखरेचा उपयोग तुम्ही करू शकता. इथे मी खडी साखरेचा उपयोग केलेला आहे, कारण खडी साखरसुद्धा थंडी असते आणि ह्या गुलाबसुद्धा थंड असतो. तुम्ही म्हणाल गुलकंद फक्त काय उन्हाळ्यातच खायचा का? तर नाही, ह्या गुलकंदापासून तुम्ही अनेक अशा रेसिपीज करू शकता. तर तुम्ही ह्या गुलकंदापासनं सरबत बनवू शकता, फालुदा बनवू शकता, कुल्फीमध्ये टाकू शकता, किंवा तुम्ही जर शिरा बनवला तर त्या शिऱ्यामध्ये सुद्धा तुम्ही हा गुलकंद थोडा टाकला तर खूप छान फ्लेवर येईल. तुम्ही खीरमध्ये सुद्धा टाकू शकता गुलकंद, किंवा श्रीखंडातही टाकू शकता. श्रीखंडात टाकायचं तर तुम्हाला हे मिक्सरला जास्ती बारीक करून टाकावं लागेल. खूप सुंदर असा फ्लेवर येतो आणि हा गुलकंद तुम्ही वर्षभर सुद्धा स्टोर करून ठेवू शकता. तर आता छान 2 पाण्याने धुवून झालेलं आहे आणि असं एक स्वच्छ असं कॉटनचं कापड घेतलं आहे मी. थोडं पाणी निथळल्यावरती या कॉटनच्या कपड्यावरती अशा पाकळ्या पसरून घेतल्या. आणि या पाकळ्या तुम्ही उन्हामध्ये नाही वाळवायच्या, तर या अशाच वाळवल्या तरी चालेल, किंवा तुम्ही थोडं फॅन सुरू केला फॅनखाली सुद्धा वाळवू शकता. अगदी अर्धा तासात छान अशा वाळून जातील. एकदम आपल्याला कडकडीत वाळवायचे नाही आहे, फक्त यावरचं मॉइश्चर निघायला पाहिजे एवढंच आपल्याला करायचं आहे. किंवा जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर असं तुम्ही कॉटनचं कापड सर्वीकडनं गुंडाळून त्याला थोडं असं प्रेस करून सुद्धा वाळवू शकता. तर इथे मी असं छान दोन्ही प्रकार तुम्हाला दाखविलेले आहे. असे छान वाळवून घेतले मी पाकळ्या. ह्यावरती पाण्याचा थेंब नको म्हणून आपल्याला हे वाळवायचं आहे, जेणेकरून हा जास्ती दिवस टिकेल. तर आता अशी मी खडी साखर घेतलेली आहे, बघू शकता तुम्ही. तर ही खडी साखर आपल्याला मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे. याला रेशीवाली किंवा धागेवाली खडी साखर असे म्हणतात. तर बघा अशी मस्त दिसत आहे, असे गडे असतात त्याचे. आता मी ही खलबत्त्यामध्ये थोडी कुटून घेणार आहे, थोडे म्हणजे याचे तुकडे करून घेणार आहे, त्यानंतर मिक्सरला बारीक करून घेणार आहे. तर खडीसाखरेचं प्रमाण सांगायचं झालं तर 1 बाऊल जर आपल्या पाकळ्या असेल तर तेवढीच आपल्याला खडीसाखर घ्यायची आहे, कारण गुलकंद हा चवीला अतिशय गोड असतो. त्यामुळे थोडी साखर जास्ती झाली तरीही काही हरकत नाही आहे. तर बघा मी थोडे तुकडे करून घेतले आणि मग मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे खडीसाखर. आणि आता आपण
पुढल्या प्रोसेसला सुरू करूया। तर अशा छान पाकळ्या घेतल्या मी, वाळल्या बघा, तुम्ही बघू शकता। अगदी कडकडीत नाही वाळल्या, पण म्हणजे मॉइश्चर निघालेलं आहे यावरचं। आणि आता यामध्ये आपण थोडी थोडी खडीसाखर टाकून छान गुलकंद तयार करायला घेऊया। अशा पसरट भांड्यामध्येच तुम्ही या पाकळ्या घ्या, जेणेकरून आपल्याला त्या पाकळ्या छान अशा मिक्स करायला इझी जाईल। तर आता इथे बघू शकता सगळ्या पाकळ्या मी घेतलेल्या आहे आणि आता यामध्ये मी टाकलेला आहे खडीसाखर। एक एक 2-2 चम्मच अशी टाकून घ्यायची खडीसाखर आणि मिक्स करत जायचं। तर असं याचे 2-3 प्रकार आहे गुलकंद तयार करण्याचे, तर मी तुम्हाला हातावरती चोळून कसं करतात ते दाखवित आहे। तर बघू शकता तुम्ही असं हातावरती चोळून घ्यायची ती खडीसाखर आणि पाकळ्या। तर बघा असं सुंदर असा सुगंध सुद्धा येत आहे आणि कलर सुद्धा बघा, याला मॉइश्चर तयार होतं। याचं साखरेपासून थोडा पाक तयार व्हायला सुरुवात होते, ओलसर पण नाही तो साखरेमुळं। बघू शकता असं दोन्ही हातावर छान चोळून घेतलेलं आहे मी, किंवा तुम्ही पूर्ण असं हाताने पण असं कुस्करून घेऊ शकता, अगदी कणिक मळतो आपण तसं। बघा मी दोन्ही प्रकार तुम्हाला दाखविलेले आहे, तुम्ही कुठल्याही प्रकाराने करू शकता। इथे मी मॅशर घेतलं, मॅशरनी करून बघितलं, पण यांनी काही व्यवस्थित झालेलं नाही आहे। तुमच्याकडे जर लाकडाचं मॅशर असेल तर त्यांनी करून बघू शकता तुम्ही। त्यामुळे मी परत हातानेच सुरुवात केली करायला। तर अगदी इझिली होत आहे हे, काही जास्ती त्रास नाही गेला यांनी, लवकरात लवकर असं पटापट होतं। बघू शकता मस्त एकदा तयार झालं की फटाफट याला ओलसरपणा यायला सुरुवात होते। तर बघा दोन्ही हातांनी पण छान चोळून घेतलं, थोडी थोडी साखर टाकायची आणि चोळून घ्यायचं। तर मस्त असा सुगंध दरवळत आहे गुलाबाचा। तुम्हाला वाटेल हातावर चोळण्यापेक्षा मिक्सरला केलं तर काय वाईट आहे, तर मिक्सरला जर तुम्ही फिरवलं तर हे अगदी कडसडपणा येतो याला, म्हणून मिक्सरला बारीक करायचं नाही। आणखी एक प्रकार तुम्हाला सांगते की तुम्ही जे आपला खल असतो कांडायचा, त्यामध्ये सुद्धा तुम्ही या पाकळ्या टाकायच्या आणि साखर टाकायची आणि असं कुटून घ्यायचं। तर हा एक प्रकार आहे, असं सुद्धा तुम्ही करू शकता, याने सुद्धा खूप छान होतो। अगदी बारीक पाकळ्या करायचे नाही, आपल्याला थोडं असं चेचून घ्यायचं आहे याला। बघा असं मी जे करत आहे तसं करू शकता तुम्ही, याने सुद्धा छान होतो। तर अशा प्रकारे तुम्ही नैसर्गिकरित्या असा गुलकंद करू शकता, कुठलेही प्रिझर्वेटिव्ह न वापरता। आणि हा गुलकंद तुम्ही बाहेर ठेवला तरीही चालेल, फ्रीजमध्ये ठेवायची आवश्यकता नसते याला। बघा पाकळ्या आणि साखर यांना आपण चोळूनच असं छान गुलकंद तयार केलेला आहे। आता यामध्ये मी 1 चमचाभर वेलची पावडर टाकणार आहे आणि परत याला छान मिक्स करून घेणार आहे। कुणी कुणी यामध्ये शहदही टाकतात, तर मी यामध्ये 1 चम्मच शहद टाकलेला आहे। हे अगदी गावरानी शहद आहे, हे सुद्धा ऑप्शनल आहे, तुम्हाला वाटेल तर टाका, किंवा तुम्हाला नसेल तुमच्याकडे शहद चांगलं तर नाही टाकलं तरीही चालेल। तर आता हा तयार झालेला आहे आपला गुलाबांच्या पाकळ्यांचा गुलकंद। आता हा आपल्याला स्टोर करून कसा ठेवायचा ते मी सांगते। एक अशी छान काचेची कोरडी बरणी घ्यायची आहे, ती स्वच्छ धुवून उन्हाला वाळवून घ्यायची आणि त्यामध्ये हा गुलकंद भरून ठेवायचा आणि ही बरणी रोज आपल्याला उन्हामध्ये ठेवायची आहे। असं आपल्याला 8 ते 10 दिवस ही बरणी उन्हामध्ये ठेवायची आहे। त्यानंतर काय होतं की पाकळ्यांचा ओलाव्यामुळे साखरेचा पाक तयार होतो आणि गुलकंदला असा ओलावा निर्माण होतो। तर मग मैत्रिणींनो, हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला मला नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत। टिल देन बाय बाय, टेक केअर अँड स्टे हेल्दी।